कृषी पर्वाकडे आमदार खासदारांची पाठ. जिल्ह्यात जोरदार चर्चा. 500 स्टॉलचा दावा हवेत. रिकामे स्टॉल, बचत गटांमध्ये नाराजी. अहिल्यानगर जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा कृषी महोत्सव कृषी पर्वाकडे आमदार आणि खासदारांनी पाठ फिरवल्यामुळे जिल्ह्यात मोठी चर्चा सुरू झाली आहे. कृषी विभाग, आत्मा, जिल्हा परिषद, अहिल्यानगर आणि एक्स्पो इंडियन ओशियन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या महोत्सवाच्या उद्घाटन पत्रिकेवर अनेक मान्यवरांची नावे छापण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात केवळ पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे कार्यक्रमाला उपस्थित राहिले. चला पाहूया सविस्तर रिपोर्ट. जिल्हा कृषी महोत्सव कृषी पर्व या भव्य कार्यक्रमात धान्य महोत्सव, खाद्य महोत्सव, कृषी प्रक्रिया उद्योगांचे प्रदर्शन, महिला बचत गटांची उत्पादने तसेच कृषी यांत्रिकीकरण आणि निविष्ठांचे सुमारे 500 स्टॉल उभारण्यात येणार असल्याचा दावा आयोजकांनी केला होता. मात्र प्रत्यक्षात 500 स्टॉल उभारण्यात आलेले नसून अनेक स्टॉल रिकामेच असल्याचे चित्र दिसून आले. यामुळे आयोजनात घाई झाली की नियोजन फसले असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रदर्शनाला भेट देणाऱ्या प्रत्येक नागरिकाकडून नियोजनाच्या अभावाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे महिला बचत गटांचा यंदाच्या वर्षी व्यवसायच झाला नसल्याची चर्चा आहे. ग्रामीण विकास यंत्रणेकडून अपेक्षित सवलती मिळाला नसल्याचा आरोप बचत गटांच्या महिलांनी केला आहे. तसेच स्टॉल वाटप करताना दुजाभाव करण्यात आल्याचा गंभीर आरोपही करण्यात येत आहे. याशिवाय उद्घाटन सोहळ्यासाठी आमदार व खासदार उपस्थित राहिले नसल्याने हा विषय जिल्हाभर चर्चेला बनला आहे. याशिवाय उद्घाटन सोहळ्यासाठी आमदार व खासदार उपस्थित राहिले नसल्याने हा विषय जिल्हाभर चर्चेचा बनला आहे. उद्घाटन पत्रिकेवर मान्यवरांची नावे असतानाही प्रत्यक्षात केवळ पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळातही चर्चेला उधाण आले आहे. म्हणूनच कृषी पर्वासारख्या महत्त्वाच्या कृषी महोत्सवाच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नियोजन व व्यवस्थापन चौकशीची मागणी होत आहे. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर.